महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणुकींनी सगळ्याच राजकीय पक्षांचा जीव पुरता टांगणीला लावलाय. यंदाच्या निवडणुकीत सगळीकडेच अटीतटीची लढत पाहायला मिळालीये. महाराष्ट्रामध्ये 65% मतदान झालं, पण ते मतदान नक्की कोणाच्या बाजूने? जनतेचा कल हा कोणाकडे झुकलाय? विधानसभेतील कळीचे मुद्दे या निवडणुकीमध्ये किती परिणाम साधतायत हे जरी 23 तारखेला कळणार असलं तरी याचा अंदाज घेणारे एक्झिट पोल आता आउट झालेत. काय आहे त्या एक्झिट पोल्सचे अंदाज? महाराष्ट्रामधला सगळ्यात चर्चीला गेलेला भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र. इथे कोणाची सरशी असणार आहे? छगन भुजबळ फॅक्टर इथे चालणार का, की महाविकास आघाडी तिथे राज्य येणार? चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. मराठा आरक्षण आणि कांदा प्रश्न या दोन्ही मुद्द्यांनी गाजलेली महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक उत्तर महाराष्ट्रात काय परिणाम साधणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यात एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत. या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातून कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. या प्रत्येक मतदारसंघामध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. प्रत्येक उमेदवारानं निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात एक्झिट पोल्सचा अंदाज. SAS ग्रुप हैदराबादच्या पोलनुसार इथे एकूण जागा 35, अहिल्यानगरच्या जागा वगळून यांचा अंदाज घेण्यात आलाय. त्यानुसार महाविकास आघाडी 15 ते 16 जागा मिळवू शकते, तर 18 ते 21 जागा जिंकून महायुतीची सरशी होणार असं दिसतंय. अन्य पक्षांना इथे फक्त 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकशाही रुद्रच्या पोलनुसार येथील एकूण 47 जागांवर भाजपच्या 14, शिंदेच्या शिवसेनेच्या 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 4, काँग्रेसच्या 6, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 8 जागा जिंकत महायुतीच विजयाचा गुलाल उधळेल असं सांगितलं जात आहे. GAIAच्या पोलनुसार खानदेशातील एकूण 35 जागांपैकी महायुती 15 ते 20, महाविकास आघाडी 15 ते 20 आणि इतर 1 असा महायुती आणि महाविकास आघाडी यांना 50-50 अंदाज दिलाय. लोकसभेत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला जबर धक्का बसला, पण आताचे विधानसभेचे अंदाज पाहिले तरी ते महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा वरचढ असलेली पाहायला मिळते. नाशिक पूर्वमध्ये ऍडव्होकेट राहुल ढिकले भाजप आणि गणेश गीते शरद पवार गट तसंच प्रसाद सानप मनसे अशी लढत पाहायला मिळाली. नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे भाजप, वसंत गीते ठाकरे गट, मुशीर सय्यद वंचित. नाशिक पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे भाजप, सुधाकर बडगुजर ठाकरे गट, दिनकर पाटील मनसे, दशरथ पाटील स्वराज्य पक्ष असा सामना पाहायला मिळाला. देवळालीतून सरोज आहिर अजित पवार गट, डॉक्टर राजेश्री आहिरराव शिंदे गट, योगेश घोलप ठाकरे गट, अविनाश शिंदे वंचित असे आमने सामने ठाकले होते. इगतपुरी मतदारसंघात हिरामन खोसकर अजित पवार गट, लकी जाधव काँग्रेस आणि काशीनाथ मेंगाळ मनसे, तर निर्मिला गावत अपक्ष होत्या. दिंडोरी नरहरी झिरवाळ अजित पवार गट आणि सुनीता चारोस्कर शरद पवार गट यांच्यात चुरस रंगली होती. कळवण मतदारसंघात नितीन पवार अजित पवार गट, JP गावित माकप हे रिंगणात होते. निफाड विधानसभा मतदारसंघात दिलीप बनकर अजित पवार गट, अनिल कदम ठाकरे गट आणि गुरुदेव कांदे प्रहार असा सामना रंगला होता. सिन्नर मध्ये माणिकराव कोकाटे अजित पवार गट, उदय सांगळे शरद पवार गट, तर नांदगावात सुहास कांदे शिंदे गट, गणेश धात्रक ठाकरे गट आणि समीर भुजबळ अपक्ष असा सामना पाहायला मिळाला. येवल्यात छगन भुजबळ अजित पवार गट आणि माणिकराव शिंदे शरद पवार गट अशा दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांना भिडल्या होत्या. चांदवडमध्ये राहुल आहेर भाजप आणि शिरीष कोतवाल काँग्रेस अशी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत रंगली, तर केदा आहेर अपक्ष म्हणून रिंगणात होते. बागलांमध्ये दिलीप बोरसे भाजप, दीपिका चव्हाण शरद पवार गट, तर मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसे शिंदे गट आणि अद्वै हिरे ठाकरे गट असा सामना पाहायला मिळाला. शेवटचा मालेगाव मध्य मतदारसंघ, इथे एजाज बेग काँग्रेस, शान ए हिंद समाजवादी पार्टी, मुफ्ती मोहम्मद इस्माईल MIM आणि आसिफ शेख अपक्ष असा सामना रंगला होता. महायुती त्यांचा ग्रामीण भाग, मजबूत मतदारसंख्या आणि विद्यमान फायदा यामुळे सुमारे 48% मत मिळवण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी शहरी आणि अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात ताकदीसह सुमारे 45% मत मिळवण्याचा अंदाज आहे. इतर, ज्यामध्ये अपक्ष आणि इतर लहान पक्ष यांचा समावेश होतो, ते सुमारे 60% जागांवर दावा करणं अपेक्षित तरी आहे. तर आता आपण येऊया धुळेकडे. एकीकाळी धुळे हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपनं हा जिल्हा काबीज केला, तर 2019 सालच्या निवडणुकीत MIM पक्षानं धुळ्यात आपले पाय रोवले. धुळ्यात एकूण 5 मतदारसंघात समावेश होतो, त्यात काँग्रेस, भाजप, अपक्ष, MIM या सर्वच पक्षांचा वरचष्मा पाहायला मिळतो.
धुळे जिल्ह्यात लोकसभेत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता। धुळे शहर मतदारसंघात अनुप अग्रवाल भाजप, अनिल गोटे ठाकरे गट आणि फारुख शहा MIM, इर्शाद जहागीरदार समाजवादी पार्टी यांच्यात लढत झाली। धुळे ग्रामीण मध्ये राम भदाने भाजप, कुणाल पाटील काँग्रेस आणि हिलाल माळी अपक्ष एकमेकांविरोधात लढले। शिंदखेड्यात जयकुमार रावल भाजप, संदीप बेडसे शरद पवार गट आणि श्याम सनेर अपक्ष अशी लढत पाहायला मिळाली। तर शिरपूरमध्ये कांशीराम पावरा भाजप, बुधा पावरा कम्युनिस्ट पक्ष, जितेंद्र ठाकूर अपक्ष असा सामना होता आणि साक्रीत मंजुळा गावित शिवसेना शिंदे गट, मोहन सूर्यवंशी भाजप आणि बापू चौरे काँग्रेस अशी तिरंगी लढत गाजली। धुळे ग्रामीण मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होती। भाजपचे राम भदाने विरुद्ध काँग्रेसचे कुणाल पाटील विरोधात उभे होते। या मतदारसंघात आता राम भदाने बाजी मारतील असं चित्र सध्या एक्झिट पोल्स नुसार दिसतंय। यंदा 70% मतदान झालं आहे। मतदानाचा वाढीव टप्पा हा कोणत्या उमेदवारासाठी फायद्याचा आणि कोणत्या उमेदवारासाठी तोट्याचा ठरणार आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरतं। नंदुरबार मतदारसंघाला भाजपचा बालेकिल्ला म्हटलं जातं। नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तिसरा मतदारसंघ आहे। या जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत, त्यापैकी अक्कलकुवा मतदारसंघात KC पाडवी काँग्रेस, अमरशा पाडवी शिवसेना शिंदे गट, हिना गावित भाजपा, बंडखोर पद्माकर वळवी भारतीय आदिवासी पार्टी अशी लढत पाहायला मिळाली। दुसरा आहे शहादा तळोदा मतदारसंघ। इथेच राजेश पडवी हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि राजेंद्र कुमार गावित काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळाला। नंदुरबार विधानसभा मतदारसंघात डॉक्टर विजय कुमार गावित भाजपा आणि किरण तडवी काँग्रेस असा सामना रंगला। तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष नाईक काँग्रेस, भरत गावित राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद गावित अपक्ष असे 3 उमेदवार रिंगणात होते। अक्कलकुवा मतदारसंघातून KC पाडवी, शहादा तळोदा विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र कुमार गावित तर नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष नाईक असे काँग्रेसचे उमेदवार यंदा आमदारकी मिळवतील असे एक्झिट पोल्स म्हणतात। जळगाव जिल्ह्यात एकूण 11 मतदारसंघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत। मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे। जळगाव शहर या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली। भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली। तर भोळे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या उभाटा जयश्री महाजन लढल्या। तर कुलभूषण पाटील आणि मनसेचे डॉक्टर अनुज पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली। उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेनेचे कुलभूषण पाटील हे अपक्ष लढले। जामनेर मतदारसंघात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे रिंगणात होते। जळगाव ग्रामीण मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात होते। अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर अनिल शिंदे, त्याचबरोबर भाजपचे बंडखोर नेते अपक्ष शिरीष चौधरी असा सामना रंगला होता। पाचोरा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना उबाटाच्या वैशाली सूर्यवंशी विरोधात बंडखोर दिलीप वाघ, अमोल शिंदे यांच्यात चौरंगी लढत लढली। एरोंडल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून अमोल चिमनराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे डॉक्टर सतीश पाटील आमने सामने होते। तर या निवडणुकीत शिवसेना उबाटा गटाने जिल्हा प्रमुख हर्षल माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर संभाजी पाटील, भाजपचे माजी खासदार AT नाना पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित पाटील हे अपक्ष म्हणून लढले। चोपडा विधानसभा मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत सोनावणे यांच्या विरुद्ध शिवसेनेच्या उभाटा गटाचे प्रभाकर सोनावणे यांच्यात लढत झाली। 40गाव हा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला होता। लोकसभा निवडणुकीवेळी उन्मेष पाटील यांना तिकीट न मिळाल्यानं त्यांनी नाराजगी व्यक्त करत शिवसेना उभाटा गटात प्रवेश केल्याचा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता। आता 40गाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण विरुद्ध शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यात लढत झाली। मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीतर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात अपक्ष विनोद सोनावणे यांच्यात लढत झाली। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा आहे, कारण भुसावळमध्ये भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्यात थेट लढत झाली। तर रावेर मतदारसंघातून भाजपचे हरिभाऊ जावडे यांचे पुत्र अमोल जावडे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे धनंजय चौधरी, तर प्रहार जनशक्ती पक्षाचे अनिल चौधरी,
वंचित बहुजन आघाडीच्या शमीभा पाटील, काँग्रेसचे दारा मोहम्मद अपक्ष म्हणून समोरासमोर उभे ठाकले होते। एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे हे त्यांची आमदारकी टिकवताना दिसून आलेत। जामनेरमध्ये सुद्धा भाजपचे गिरीश महाजन हे एक्झिट पोल्सनुसार आघाडीवर असल्याचं सांगण्यात आलंय। आता अर्थात हे एक्झिट पोल किती बरोबर येतात, किती खोटं, किती खरं, हे 23 तारखेच्या निकालातच आपल्याला कळून येणार आहे। एक्झिट पोलचे हे अंदाज विद्यमान आमदारांनी केलेला विकास, महायुतीच्या योजना यावरती अवलंबून आहेत, पण जनतेने कौल काय दिलाय हे मतमोजणी झाल्यानंतर स्पष्ट होईल। तोपर्यंत तुम्हाला याबद्दल काय वाटतं? उत्तर महाराष्ट्रात महायुती सरस ठरणार की महाविकास आघाडी सत्ता काबीज करणार? आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।